शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। केंद्रीय अर्थसंकल्पात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा नाही। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची प्रतिक्रिया बघू शकता। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे। केंद्र सरकारच्या या बजेटमध्ये एकंदरीतच काय झालं काय नाही त्या संदर्भातील आपण जाणून घेत आहोत। संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। केंद्रीय अर्थसंकल्पात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा नाही। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची प्रतिक्रिया। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे। केंद्र सरकारच्या बजेटमध्ये नेमकं काय असणार याबद्दल सर्वांना उत्सुकता होती। या बजेट सत्रात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल। नवीन कायदा आयकर कायदा 1961 ची जागा घेईल। आता नवीन कर प्रणालीतील 12 लाखापर्यंत आयकर लागणार नाही। त्याप्रमाणे या अर्थसंकल्पात गंभीर आजारावरील 36 औषधे ड्युटी फ्री केली आहे। पण या अर्थसंकल्पात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची निराशा केल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारती घोळे यांनी म्हटलं आहे। ते म्हणाले की अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते आणि उत्पादन खर्च कमी होतो असे सांगितले, जे पूर्णपणे विसंगत आहे आणि खरं तर ते विसंगतच राहणार आहे। कारण एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर उत्पादन वाढले आणि उत्पादन खर्च कमी होतो आहे, यात काय दुमत नाही। एकंदरीतच या ठिकाणी अशी जर स्थिती जर असेल तर तुमचे 10 वर्षापूर्वीचे कांद्याचे काय मार्केट भाव होते आणि 10 वर्षापूर्वीचे खता बियाण्याचे काय भाव होते याचा दुजारा तुम्ही लावावा। नंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव व्यवस्थितरित्या निर्यात शुल्क रद्द करून कांदा निर्यात होऊ द्यायला पाहिजे, असं वैयक्तिक मत प्रतिक्रिया आहे। तुमचं काय मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून। धन्यवाद।